काय गरज होती मामाजी हे सगळं करायची? खाणं पिणं केलं खूप झालं आमच्यासाठी. तुम्ही आम्हाला घेवाले तिथं आले, आम्हाला नेवाले आले, सगळे चाला म्हणत होते, तेच खूप झालं मामाजी. हे कपडा न लत्ता हे एवढं कायले मामाजी? कायले फालतूचं खर्चात पडता तुम्ही 10 वेळा? नाही नाही जवाई बुवा, तसं नाही, ते तुमचा अधिकार होता तो. या जो आम्ही करतो, हे सगळं जे आम्ही करतो तो तुमचा अधिकार आहे. गरज असं तसं या काही शब्दाचा काही अर्थच नाही याच्यामध्ये. तुमचा अधिकार आहे तो, तो तुमचा अधिकार आहे. चाललं असतं मामाजी, चाललं असतं, नाही बी कपडा घेतला असता तरी चाललं असतं, असा म्हणतो मी. मी काही रुसत नाही बा मामाजी. बाकीच्या जवायासारखा का मला कपडाच काऊन नाही घेतला, मला हलकाच काऊन घेतला, मला ह्याच कलरचा काऊन घेतला, मी तशातला नाही हो मामाजी. आपण कपड्या लत्त्याला रुसत नाही. तुम्ही मान देता, एवढ्या मानानं आम्हाला तिथं घेवायला आले, आवगाव केला, स्वयंपाक करून चारला, बस त्याच्यातच आम्ही खुश झालो मामाजी. आम्ही त्याच्यातच खुश झालो. बाकी हे कपडा लत्ता करणं काही एवढं अधिकार म्हणजे अधिकार गरजच नव्हती एवढं सगळं करायची. तसं नाही आहे बुवा, तसं नाही आहे. अधिकार म्हणूनच नाही तर आम्ही प्रेमानं करतो. आम्ही आमच्या पोरी जवयासाठी प्रेमानं करतो. तर तुम्ही स्वीकार करा जवाई बुवा, नाही म्हणू नका, कायले केलं म्हणू नका. तुम्ही नाही म्हटलं किंवा कायले केलं म्हटलं तर आमचं केलं गेलं पुरं सत्यानाश होऊन जाते त्याचा. जवाई बुवा आनंदानं स्वीकार करा, आम्ही प्रेमानं करतो. बरं बरं मामीची, ठीक आहे, मी आनंदानं स्वीकार करतो. आणि शिवून घ्या लागन कपडे, शिवून घेऊन मस्त घालून घेईन मी तुमच्या खुशीसाठी, तुमच्या आनंदासाठी. बरं ठीक आहे, मग आता निघाव का आम्ही? आता निघतो म्हणतो बा, राहिलो ना रातभर राहिलो, आता निघतो आता आम्ही. काय कसं काजल, कसं निघाव का? चालतं ना? राहतो अजून? अहो चालली बी काय हो काजल? बापा समोर बाई कालच आले जवळ पोरगी, आज चालली बी? मला वाटलं का हाय बा 2-3 दिवस. हो जातो म्हणते, आज तर काय टाइम नाही म्हणते. त्याईले बी ऑफिसला जावं लागते ना, कामधंद्याचे लोक आहेत ते, रिकाम तिकडे आहे काय राहतील 8 दिवस. अमाय मी तशी नाही म्हणत हो काजल, चाल ना चहा पिवाले जवळ बुवा, चला ना माघारी चहा पिवाले, फराळ करायला दिवाळीचा. चला लवकर, मी भात देतो, मी आताच का टाइम आहे ना तुम्हाला जावाले? चला लवकर लवकर, मी फराळा देतो आणि चहा पाणी करतो. चला पटकन काजल, चालू जवळ बाबा चला. नाही नाही आता नको नेऊ त्याईले, रात्रीच काऊन नाही घेऊन गेली? आता उशीर होते त्याईले, जवाई बुवाले ऑफिसात जावं लागते म्हणते. आता निघूनच राहिले होते ते, आता वेळेवर निघता काय फराळ करायला नाही तर काय केलं मी, तुझ्या वतीनं केलं मी. फराळ पाणी जेवण खावणं कपडाला तसंच केलं मी. आता तुझ्या काही करायची गरज नाही, चालून जाईल. नाही हो बाई काजल? नाही नाही असं कसं नाही बापा, जवळ बुवा चला. आणि काजल चालू, चल माघारी. चहा पाणी राहिलं ना, मी वाट पाहून राहिली होती काजल काही येते, चहा पाणी करतो. चालू काजल, चालतं ना? नाही येत म्हणतो ना ते, त्याला उशीर होते ना, ऑफिसात जावं लागते जवायले, रिकामे नाही ते, नाही येत. थांबा ना असं मोठं बाई, बोलू द्या ना काजलला, तर बोलू द्या, जवळ बुवाला बोलू द्या. तुम्हीच पुढे नाही करून राहिल्या. थांबा ना जराशा, धीर खा ना. जवळ बुवा चला काजल, चालू. नाही ना काकू, चालन ना, आता नाही आलो तर आता दुसऱ्या वेळेनं येऊ ना आम्ही, तेव्हा येऊ. मग आता येईले बी तुमच्या जवळ आले का नाही, ऑफिसला जावं लागते एकदम, तिकडे यवतमाळले जावं लागते. कडमेश्वरून यवतमाळ किती दूर आहे, तर तिकडे जावं लागते त्याइले. मला घरी सोडून देतील कडमेश्वरले आणि ते यवतमाळले जातील म्हणून, आणि त्याइले ऑफिसात जाणं महत्वाचं आहे, त्याची मेन ड्युटी आहे ऑफिसमध्ये. म्हणून काकू आताच नाही येत, आता चालन. आता आम्ही पुढच्या वेळेला आता संक्रांतीला येऊ ना, तेव्हा येऊ तुमच्या घरी, नक्की येऊ. माय कशी हो बापा, हे ते बापा मला काय माहित बापा, कसं काही उठूनच जाते म्हणून. मला वाटलं का हाय आज दिवसभर म्हणून मी आली बापा. मी बाहेर गेली होती काल, मला उशीर झाला घरी येवाले, म्हणून रातची काय बोलव पाहुणे येले, म्हणून मी आज आली बापा. तर आता टाइम नाही म्हणता, चला ना जराशे चहा पाणी फराळ करून घ्या, 10-15 मिनिट लागन. काय म्हणतो जवाई बुवा, चला ना जराशे करून घ्या ना, आता दिवाळीचा वखत आहे म्हणून म्हणतो. आता अरवाड्या वेळच येते तर कायले बोलाव तुम्ही? नाही म्हणते तर मामीजी एवढ्या मनानं बोलावते ते, एवढ्या आग्रहानं बोलावते, तो चाललो जातो आम्ही. काय जवाई बुवा, आता अजून तुम्हाला उशीर होईल ना, मग तिकडे लांब जावं लागते म्हणता तुम्हाला, म्हणून म्हणतो. काय आता केलं ना मी, आता ते ना मी आम्ही एकच आहो. शेजारी काय होते, नाही चालन ते तर काय नाही मामीजी, माय कसं म्हणणं आहे, कोणी एवढ्या मनानं आग्रहानं बोलावलं तर आपण नाही म्हणावं, असं माय मत होतं बुवा. काजल कसं, चल मग येऊन जाऊ. हो ना, जवाई बुवाला तरी समजते, जमवता बाई तर बस. चालू बाई काजल. नाही ना काकू, चालन ना, त्याला काय आहे, त्याला उशीर होते मग अजून, मग मलाच बोलतील. चालन ना आता, नाही मी पुढच्या वेळेला येऊन जाऊ आम्ही. चालन हो, आता नाही जाऊ आपण, मग तुम्हाला तिकडे जायला उशीर होऊन म्हणून म्हणतो. मग फराळाला गेलं म्हणजे मग अर्धा 1 घंटा मोडतेच. हो ना, तशी तर म्हणतो जवाई बुवा मी. बरं ठीक आहे, तर तुमच्या मतानं काकू, आम्ही आता तर नाही येऊ शकत बाबा, दूर जावं लागते मला म्हणून. पण दुसऱ्या वेळेनं येऊ ना आम्ही, तर नक्की येऊ तुमच्या घरी.
तुम्ही न बोलावता येऊ आम्ही. ठीक आहे काकू, नाराज नको व्हा. आम्ही न बोलावता येऊ आम्ही. बरं बरं ठीक आहे, नको या. हो हो जवळ बुवा, हो पोचले तर फोन करा. पाहिजे बरोबर धरून बस जमा. गेले जवळ पोरगी, रातभर राहिले फक्त. अरे मी काय म्हणतो, ते एवढी मनानं चाल करे जवळ काजलले कौन जाऊ दिली तूच म्हणता टाच मारत होती. नाही येत का माहिती येईल. काऊन आता गेले असते जराशे फराळ चहा करून आले असते, ते खुश झाली असती बिचारी. केवढ्या आग्रहानं बोलावली आली, ते केवढ्या प्रेमानं बोलावत होती. तर जाऊ देती ना. तुम्हाला नाही माहित कोणत्या रंगाची बायको आहे ते. कोणत्या रंगाची आहे, जशी दिसते तशी आहे बा. काऊन त्याच्यातही कोणता रंग आहे काय? ते काळ्या रंगाची आहे, पांढरीच तर आहे ना. अहो तसं नाही, ती मागच्या गोष्टी उखरत होती. काजलनं जवळ तुम्ही घेवायला गेले होते का तिथं, हा तेव्हाच मापाशी आली. काजल येऊन राहिली काय आणि तिला हाय नाही काय. पहिले तर पातच राहिलो होतो, अशी तशी माझ्याजवळ गोष्टी करे ना. आणि मग तिनं जवळ तिने नेलं असतं ना, तर ती गोष्ट काढत होती. मागचं मूर देऊ खरते ते. मागचं गेलं झालं पार पडलं. आता एवढं चांगलं चालू आहे आता काजलचं जवळचं. हे अजून काहीतरी मागच्या गोष्टी उकरत होती जवळच्या समोर. जवळनं अजून शब्द धरला असता तर काय मला सांगितलंच काऊन नाही. असं तसं माहित तर काय माहित आहे काय नाही जवळले. हे हिनं सगळी पोल खोलली असती तर मग कायले जाऊ देऊ मी तिथं, म्हणून नाही जाऊ दिले मी. हो असो अशी आहे काही. मला वाटलं हिची पण मोठ्या प्रेमानं बोलावते. प्रेमानं? ते प्रेमानं बोलावणारी वय का ती? हा तिले कोणाचं चांगलं होत असलं तर तिले पाहावत नाही. तिले चांगलं चालू असलं ना कोणाचं तर बिघडवाले ते मनात आग टाकते. ते अशी बायको आहे ते. मग तात्पुरती मी तिच्या संग बोलतो, एकदम अशी घरादारात मी रोतो काय, म्हणून नाही जाऊ दिले मी रात्रीच सांगून दिली होती काजलले काय ते बोलावून गेलावून तर जाजू नको म्हणून. काजल बी नाहीच म्हणत होती. मग कायले जाऊ देऊ मी, म्हणून नाही. तुम्ही म्हणता असं आहे तसं आहे, तुम्हाला काय माहित राहते. हा मुली माहित नव्हतं बा एवढं. बरं झालं मग जाऊन दिलं. जवळ जातो म्हणे पोटे. तर तेले काय माहित बिचारे जवळ आले, तेले काय माहित का बायको कशी आहे म्हणून. ते भोळे भाडे चांगला स्वभाव आहे, त्याला वाटलं प्रेमानं बोलावते तर चाललं जा. पण हे तशी आहे काय, उकरत होती ते गोष्टी. मागचे मुर्दे उकरत होते ते जवळसमोर. बरं ठीक आहे, नाही जाऊ दिलं. बरंच झालं पडलं बापा. तर पोरीचं जवळची पहिली दिवाळी होती. आणायचं झालं. कपडा लत्ताही झाला, खाणं पिणंही झालं, मस्त झालं, जमलं झालं. आपण आता निपुण नाही काय. हो तसं नाही तर काय तर झालं आपलं मापन मोकळं. अय ललिता, कर बरं राकेशले फोन कर बरं, विचार बरं काही येते. राहते अजून 2-4 दिवस सासरवाडीत. तो राहू द्या ना आत्याबाई, सासरवाडीलेच तर गेले. तर सासरवाडीला गेले एवढ्या 2-6 महिन्यापासून गेले नव्हते. आता गेले तर आता राहू द्या ना. राहू द्या जरासं, राहतेत तर घेऊ द्या ना सुख बापूजीले. मग का आले का कामा मध्ये मग 12 घंटे कामातच राहतेत ते. सासरवाडीलेच गेले जराशे, सासरवाडीलेच सुख भेटते मग. घेऊ द्या जरासं सुख. कायले फोन करून काही येते डिस्टर्ब करता. हो राहू दे, घेऊ दे सुख. पण विचारून पाय काही येतं रे. मी फोन कर, मी बोलतो. विचारून पाहायला काही हरकत आहे काय? काही येतं बाबू का काय का निघाला का काजलले तिथंच राहू देते का तो यवतमाळला गेला, कुठं काय गेले काय, हे विचारपूस करायसाठी म्हणतो तुले फोन कर. बोलतो जराशी मी त्याच्यासोबत. आता काजल राहिली बी असन तिथं तर काय येतील ना बापूजी, घेऊन येतीलच ना तिले. काय तिथंच ठेवून देईन काय? राहू दे बाप्पा, तू गोलगोलच फिरतो. बिंदू काहून आता बाई काय झालं? ए बिंदू, हा राकेशला फोन लावून दे बरं, बोलतो मी जराशी त्याच्यासोबत. काहून काय झालं आता बाई? काही नाही झालं. आता काही येते काय येते का गेला ड्युटीवर, काजल तिथंच आहे असं विचारपूस करतो म्हणतो. लावून दे बरं फोन जराशी. आई आले वाटते, राहू दे नको लावू फोन के. आले वाटते. आता पहिले गमत नाही बिंदू ताई. पोरं सासरवाडीत गेले तर त्याला वाटते का सासरवाडीला गेले तर तिथंच राहते का काय. फोन कर. इले तर काही लेना देनाच नाही. वाली काही तर कथा सांगून राहिली करती ढेबरीवानाची मेंढी. मुले वाटलं का येतं का नाही येत बाज, गेला का काय डायरेक्ट बापा यवतमाळले. म्हणून मी फोन लाव करत होती त्याले दोघीले बी. तू झाला तेवढ्यात. आज आता सुट्टी आहे काय ऑफिसले? नाही आई, ऑफिसला जावं लागते ना. इले काजलले सोडवाले आलो मी इकडे, तर इले सोडून देतो म्हटलं आणि ऑफिसला निघून जातो इथूनच आता. असं मला वाटलं का काजलने तिथंच ठेवून देतो काय तिच्या आई बाबाच्या घरी. तू काय गेला काय
आपल्या ऑफिसात असंच वाटलं मला. नाही नाही आई, येले कायले ठेवते तर मग अजून घडी घडी घेवाले जाणं ना, हेच कामं करू का मी? म्हणून घेऊनच आलो, येले सोडून देतो म्हटलं आणि चालला जातो मग. हो बरं केलं बरं केलं. आता जातो का मग? आता जरासा नाश्ता पाणी करून घे ना, नाही तर जेवून घे. जेवून आलं का तिथून? जेवून आलो तिथून. फक्त टिफिन ते बांधून आहे, टिफिन. बरं टिफिन देतो बांधून. दादा, मग एक काम करशील काय? कोणतं? बोल बोल. मले 2,000 देशील काय? 2,000? हो देऊन देईन, पण काऊन? कायच्यासाठी? तुझा पगार नाही झाला काय? दादा पगार झाला, दिवाळीचा हप्ता होता नाही, आता पगार झाला, पण आता पैसेच नाही उरले दादा. म्हणून म्हणतो, पेट्रोलसाठी लागत होते, बाकी काही नाही. माझा आडवा तेळवा काही खर्च नाही. मला पेट्रोलसाठी लागत होते बा दादा. आता 1 तारखेला भेटेल मा पगार, तेव्हा मी वापस करून देईन तुले. नाही ठीक आहे. काय वापस कर, राहू दे ना. तू किती झालं तर मला लहान भाऊ, मी मोठा भाऊ. दिले 1,000-2,000 तर काही फरक पडते. बरं मी देतो, आणि वापस करायची काही चिंता करू नको. देतो मी 2,000 रुपये. नाही दादा, मी देऊन देईन वापस. आताचे दे, फक्त मला ते पेट्रोल पाण्यासाठी लागते म्हणून म्हणतो. आताचे दे, मी देऊन देईन वापस. पगार झाला का मी तुझे 2,000 पहिले देऊन देईन. 2चे 4 देईन मी तुले. नाही राकेश, मुले काही 2चे 4 नाही पाहिजे, 2चे 2ही नाही पाहिजे. ठेव तू, चालन. घे हे 2,000 ठेव. किती चांगला आहे दादा, तू एका शब्दात दिले तुला. थँक्यू दादा, धन्यवाद. काय आता थँक्यू धन्यवाद? दे वापस मग पैसे. थँक्यू धन्यवाद म्हणशील. नाही दादा, नाही म्हणत. चल मी येतो, ठीक आहे. मी 1 तारखेला तुला 4,000 देईन मी. दे आणि पैसे दे वापस. नाही दादा, राहते. ललिता, वाढ बरं मुले, जेवाचं वाढ बरं पटकन. दुकानावर जावं लागते मुले, चटकन. जेवाचं वाढून मी मागा ना काजल देईन तुम्हाला वाढून जेवाचं. काही मॅट झाली का हिची बिन बायको? तिला कायले मागू मी? माई बायको असल्यावर मी भावाच्या बायकोला कायले जेवायला मागू? बहीण, तो चल वाढ जेवाचा. जास्त बोलत नको जात, जो काहीतरी फालतू बोलत राहतो. पैसे देवाच्या एवढेच भावाले कसे 2,000 रुपये सटकन काढून दिले. तसं त्याच्या बायकोले एक काम सांगा ना. मा भावाले देता का कधी? माय बापाला दिले का कधी तुम्ही? भावाले कसे दिले? तर त्याच्याच बायकोले काम सांगा तुम्ही. तेच वाढून देईन त्याले. त्याले बिन तुम्हाला बी तेच वाढून देईन. पैसे देवाले कसे सटकन काढून दिले? मला देता? मी मागतो तुम्हाला कधी देता ना? मला फक्त जेवाचं वाढून दे, कपडे धुई हे, आणि पैसे त्याले. चुप राह. जास्त बडबड करू नको. त्याला गरज होती म्हणून दिले काय, आणि तू वापस करून देईन म्हणे. 1 तारखेला देईन म्हणे. हो दिन म्हणे 1 तारखेला. मी तिथंच उभी होती म्हणे. मला उल्लू नको बनवा तुम्ही. मी लोकायले उल्लू बनवतो आणि तुम्ही मला उल्लू बनवता काय? तिथंच होती मी उभी. होते ना तिथं उभी, मग काय म्हणे तू ऐकले नाही? 1 तारखेला त्याचा पगार झाला म्हणजे देतो म्हणजे. तू ऐकले नाही का? तू उल्लूले कानं बी राहते, पण तुला कानही नाही वाटते. हा सगळंच आहे मला, कानं डोळे दिमाग सरच आहे मला. काय म्हणे तो 1 तारखेला देणं? तुम्ही काय म्हणतो ते? राहू दे, नको देऊन घे. दिल्लो काय झालं दिल्लो तर असे तुम्ही म्हणत होते. नाही तर देऊ पैसे वापस. एवढे दानवीर नको बना. एवढे काही लखपती आहे का तुम्ही? 50,000 रुपये पगार आहे त्याचा. काय करते एवढा पैसा तो? तुम्हाला मागून राहिला 2,000 रुपये चटकन दिले तुम्ही. कायच्या माथा दिले तुम्ही? माथा दिलो मी. तू माथा दिलो काय? दिलो होतो. काहून मदन? काहून? काय झालं? कायच्यासाठी किरकिर करून राहिले दोघही जण? आई काहीच बोलत राहते काहीतरी. आता बाई, आता तुम्हीच समज घ्या, तुम्हीच समजा. राकेश बापूजीले पगार किती आहे? 50,000 रुपये पॅकेज आहे महिन्याचा. आणि सासरवाडीला गेले. आता पैसे येईले मागितले. 2,000 रुपये येईन दिले त्याच्या हातात. कायच्यासाठी? त्याचा 50,000 रुपये पगार उडून गेला काय? चालला गेला काय? कुठं गेला? एवढा पैसा 50,000 रुपये दर महिन्याला येते. एवढा पैसा जाते कुठं द्यायचा मग? येईले पैसे मागून राहिले ते तर. आई आता होतेच आहे खर्च. कुठं खर्च होते? करते तो जाणं येणं. एवढ्या दुरून तर पैसा नसेल लागत त्याने. पेट्रोल मध्ये तर त्याचे दिवसाचे 1,000 रुपये चालले जात असन. आता बाई एवढं पेट्रोल नाही लागत यायले. काय दिमाग नाही यायले. एवढं लागते 1,000 रुपये लागत असन काय दिवसाचं पेट्रोल? काहीतरी 50,000 रुपये जाते कुठं? आता बाई जरासा विचार करा ना तुम्ही बी. यायले काय गरज पडली 2,000 रुपये मागायची? ना सटकन काढून दिले 2,000 रुपये त्याला. कायले दिले? मदन बरोबर आहे रे तिचं. तू कायले दिला त्याला 2,000 रुपये?
आई आता मागतले त्यानं दे दादा म्हणे मी 1 तारखेला वापस देऊन देईन म्हणे. तो काय झालं दिलं होतं तू तिच्याच सारखी होतं का? नाही मदन, दिले तर दिला तू ना, दिला तर दिला ठीक आहे, पण ललिताचंही बरोबर आहे ना. त्याचे 50,000 रुपये पगार, एवढा मोठा कुठं जाते? तुले काहून त्यानं पैसे मागितले? काही विचारलं नाही तू? असे देऊन दिले. मग आता बाई तुम्ही विचार करा, दुकानामध्ये माल आणा लागते आणि काय नाही लागत. आमचं पोरग आहे त्याचं काय आहे? दर सटकन 2,000 रुपये देऊन दिले. मग आमचं पोरग कधी बिमार पडलं तर देईन काय ते पैसे? मागून पाहिजा बरं म्हणा, पाहिजा बरं तुम्ही मागून एखाद्या दिवशी देते का तो पैसे? तर आता दिलो तर दिलो बा, याच्या पुढे नाही देईन. बस आई, याच्या पुढे नाही देईन. नाही, ज्या माणसाला गरज राहते खरोखर त्याला दिलं तर दिलं मदन. पगार त्याला तुझ्यापेक्षा जास्त आहे. ते ललिताचं बरोबर आहे. 50,000 रुपये काय करते तो? बरोबर आहे. आता करा लागेल त्याला विचारपूस. आता रातच्यानं आला म्हणजे पाहतो त्याला, करतो विचारपूस. बरोबर आहे आता बाई, बरोबर आहे. कडक विचारा द्यायले. काय करते एवढा मोठा पगार? दोघातच आहे, फक्त दोघंच आहे, लेकरही नाही. घरात तर काही देत नाहीत ते. घरात काही दिलं असं म्हणून. तू नको गरम होऊ ललिता, मी हाव ना आता, मी पाहतो. येऊ दे त्याला रातच्यानं, कडकच विचारतो त्याला, साऱ्याच्या समोरच विचारतो त्याला. तू नको गरम होऊ, तू तुझ्या जीव नको जडू. 2,000 रुपये मी तुला देऊन देईन, त्यानं त्याला दिले तर काय? तू चुप राह. नाही नाही आता बाई, मी त्याच्याच पासून घेईन. तुमच्यापासून काहून घेईन? मी त्याच्याच पासून घेईन. बरं घेतो, त्याच्यापासून घेऊन घेतो, पण चुप राह. आता कलेश नको करू घरामध्ये. संध्याकाळी आल्या म्हणजे मी प्रेमानं विचारतो त्याला.